आणखीन एक ब्रेकिंग बातमी सध्या आपल्यापर्यंत येते। भ्रष्ट झालेला प्रत्येक नेता गजाआड झाला पाहिजे आणि भ्रष्टाचाराचा जो पैसा आहे तो व्याजासकट वसूल करा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे। आणि या सगळ्या भ्रष्टाचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं देखील उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय। कुठलं काय माझा मुद्दा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। कोणी पण असू दे, मी काय भीक घालत नाही। कोणी काय केलंय हे म्हणजे काय इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ते ठरवतील, पण आवाज तर उठवला पाहिजे ना। भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलत नाही, बोललं तर त्याच्या फक्त निवडणुका आले की चांगलं सांगितलं जातं लोकांना की आम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना आम्ही शासन करू, आणि बरंच भ्रष्टाचाराचा मुद्दा मग 5 वर्ष तसंच खुंटीला अडकून ठेवला जातो म्हणजे राहतो। आणि माझं ओपन चॅलेंज आहे, ओपन। जे लोक म्हणतात ना आम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत, हिम्मत असेल ना, हिम्मत असेल तर तुमचा ते शासनाचा प्रोटेक्शन बाजूला काढून टाका, गाडी सोडा, लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून गेलाय ना। हिम्मत असेल तर चालत रस्त्याने फिरा, मग खऱ्या अर्थाने लोकांची प्रतिक्रिया काय आणि लोक तुम्हाला तुमच्याबद्दल लोकांच्या मनात किती राग आहे हे दिसून येईल। मी छाती टोकपणे सांगू शकतो, मी कुठेही एकटा जातो कुठल्याही लोकांमध्ये, का तर तेवढी नैतिकता मी पाळली आहे। आणि ज्या लोकांनी नैतिकता पाळली आहे, जे भासवतात की मी नैतिकता पाळली, त्यांनी असं करून दाखवावं। ज्यांनी केलंय, कुठल्याही पक्षातले असू दे, ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना शासन होणं गरजेचं आहे, कोणीही असो। समजा मी केला असेल तर मला सुद्धा ते लागू होतं। त्यामुळं एकटा दुकट्याचं मी बोलून एवढं संकुचित माझा दृष्टिकोन करणार नाही। जे असतील त्या लोकांना शासन होणं गरजेचं आहे।